हे बघ, मला ना गोव्यामध्ये अशा जागा खूप आवडतात. एकदम ओल्ड रस्टिक, डस्ट लागलेली असते वॉलला सगळीकडे. आजोबा पण असे सगळे इथे पीठ बीठ लागलंय आणि असं असे चालतात. हे गोव्यामध्ये आहे. आपण किती महाराष्ट्रामध्ये बघितलं असा मला फील नाहीये. हा गोव्याचा इसेन्स आहे. इसेन्स आहे. गोव्याची सकाळ फार सुंदर असते, सर्वात सुंदर. आणि सगळे लोकल बसले असतात लोक एकदम. आणि एक म्हातारा माणूस सगळं हॉटेल चालत असतो. प्रत्येक जण असं सुसेगात असतो. एकदम क्या कर रहा है, खाना है, पेपर है, बस चल रहा है. आणि मिळणार काय तुम्हाला? पातळ भाजी, मिक्स भाजी आणि टमॅटो भाजी, मिरची आणि वडा. माझं गोव्याचं इंट्रोडक्शन हे रायबंदर आहे. आणि रायबंदर मध्ये मी कॉलेज डेज पासून येतो आणि ही माझी दी प्लेस आहे की मी इथे ब्रेकफास्ट केलं की सुरू माझा गोवा. आपला श्री गणेशा चांगला होतोय गोव्याच्या ट्रिपचा. पहिला गोव्यातला घास. प्रॉपर गोवन ऑथेंटिक चव आहे. ही हॉटेलमधल्या उसळ पावला नाही मिळत. म्हणजे गोव्यामध्ये पण असे ते आता थोडेसे असे पॉलिश रेस्टॉरंट झाले जिथे गोवन ब्रेकफास्ट मिळतो, पण त्याला ह्याची मजा मजाच नाही. नाहीये. ते म्हणतात ना गाडीवाल्या पाणीपुरीची मजा 5 स्टारच्या पाणीपुरीत नाही, तसं आहे. लोक म्हणतो काय बाबा तुझा हात गुड चांगला आहे, हे सगळं तू हातीने करतो ना तर टेस्ट येतो हाती, असं बोलतो. खरंय, काय पण अगदी खरं आहे ते. आता जे एक काम करीत होती बाई, तिला मी शिकवलं. अच्छा. ती म्हणते बाबा काय करतो मसाला, मी भाजी केली तर लोक म्हणते चांगली झाली नाही, आणि बाबा करतो ती भाजी चांगली होती. ते म्हणतो काय सांगू मी अशाच भाजी करत होती. हाताला चव येते, हाताला चव येते. हे जे काका आहेत ना, ते सकाळी 4 वाजल्यापासून इथे येतात. हो, एकटेच भांडी धुण्यापासून जेवण, चहा बिहा सगळं करायचे. आणि ह्या लोकांना टुरिस्टची सवयच नाहीये. ते ऑडियन्स बघ सगळे लोकलच आहेत जे खायला येते. सगळे आणि ओळखतात त्यांना. या सर्टिफिकेट कोणाचे आवडले? नाटक कंपनीत काम करत होता. तुम्ही ऍक्टर होता? किती वर्ष जुने हे? 1969 मी केला होता पहिला पार्ट. म्हणजे 70-80-90 नाटकांनी कामं केलंय. 70-80-90 नाटकात कामं केली त्यांनी. कलाकार कधीच निवृत्त होत नाही. अच्छा, इथे ओशाळला मृत्यूमध्ये औरंगजेब केलेले. परिणती पूर्व हिरोजी, अपराध मिस केला कॅप्टन अशोक, युद्धाचं आव्हान दुर्योधन, आयुष्याचा खेळ उपेंद्र, अश्रूंची झाली फुले. अश्रू झाली फुले, लाल्या. पुष्कळ नाटकांनी कामं केली. नटी बिटी असे मला घाबरत होत्या. थापडली मला तर याबद्दल रक्त आहे. कोण घाबरत होता? हिरोईन काम करीत होती ना, स्त्री भूमिका करत होते. पहिल्या सांगत होते बाबाचा थापड आहे, आम्हाला याबद्दल खून येणार. पण तुम्ही पहिलं चालू कधी केलं नाटक करायला? 1969. पण तुम्हाला त्या काही तुम्हाला नाटक करायला जायचे इकडे? स्वतंत्र शब्द वापरायचा नसतो. स्वतंत्र शब्द वापरायचे नाटकात नाही, बंदी आहे. स्वतंत्र शब्द जर वापरला, हाताला बेडी, पोलीस घेऊन पळून गेले, नाटक बंद. पण तुम्ही लपून लपून नाटक करायचे? आमचे बाबा हा, त्यावेळी ते पण कलाकार होते. कलाकार होते बाबा. आता माझ्या अंगडचे कलाकार सगळे गेले. मग तुमचा जन्म गोव्याचाच? गोव्याचा जन्म झाला 1947. अरे, इंडिपेंडन्सच्या वेळी झाला. 1947चा जन्म आहे. आतून बघ, खूप काही काही आहे त्याच्यात. बघ ना, गाजर बिजर, कांदा बिंदा, कोथिंबीर, तुझं पांढरे वाटाणा, आणि इव्हन कवर पण छान आहे याचं. अंडोळे टाकून म्हणजे खाऊ शकतेस. मस्त यार, सिम्पल. आणि ह्या पावानेच मजा आणली. कोटिंगला काय चव, बेसनला पण काय चव बघ. पण ही तू म्हणतोस तसं मला उसळी बरोबर खाऊन बघायला आवडेल. हो हो हो. हे बघ, ह्याचं हे बेस्ट आहे ना की असं डुबवलं ना की अख्खा पाव मस्त मॉइस्ट होऊन जातो. आणि मॉइस्ट झाल्यावरती या पावाची गंमत मध्ये काय आहे, ती आतून सॉफ्ट आहे आणि बाहेरनं तो मस्त क्रंची असतो. हलकं मीठ कमी आहे, पण तिखट मस्त आहे ना, छान आहे, चव छान आहे. पण आणि पावावर खाला तर बेस्ट एकदम. पण मला त्याच्यापेक्षा हे मिक्सच जास्त, म्हणजे ह्या तिन्ही मध्ये मला हा जो त्यांचा जो टिपिकल ब्रेकफास्ट असतो ना, तोच जास्त आवडला. तिखट संकेताला म्हणतात भजी का म्हणतात. मिरची आहे फुल आतमध्ये. आपल्याकडे जे मिळते ना मध्ये मसाला भरलेला, त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे. सटल चव्या पण मस्त लागते. आणि मिरची एवढी मस्त नाही, गोवन लोकल मिरची एकदम. उगाचचे माल मसाले मारले नाहीयेत, नुसतं बेसिक मिरची आणि त्याला बेसनचं कोटिंग आहे, पण मस्त लागतं. दादा, आणि हे आपलं नाव शैलेश रेस्टॉरंट कसं? मुलाचं घातलं ना, मुलाचं नाव आहे शैलेश. तो सिक आहे आता, त्याचे किडनी फेल झालं आहे. अच्छा. पैसे अरे दादा, 50 वर्षाचा आहे, छोटा मुलगा. मी 80 वर्षाचं काम करतो ना, ते काम त्यांना करायला पाहिजे होतं ना, त्यांच्यावर काम होत नाही. अरे दादा, आय एम व्हेरी सॉरी. या आता काय करतात, त्या दिवशी आमचा
स्वतः आला इथं बघितलं त्यानं आणि मला विचार लागलो मी तुला एक विचारू म्हटलं काय विचार तू खूप वर्ष काम केलं माझ्याकडे बॉम्बेला मी घेऊन जातो तुला काहीच करू नको नाही म्हटलं इथं काम करतो ना त्याकरता मी चांगला आहे. मग तुम्ही रिटायर का नाही होतात सांभाळणार पण रिटायर केलं तर तो मुलगा तसा आहे तो मुलगा बघत नाही बघूया काय होतं ते नाही. पण आता तुम्ही छान करताय म्हणजे तुम्ही खरं सांगतो मी जेव्हापासून इथे आलो रायबंदरला मी तेव्हापासून इकडे तुमच्याकडे खायला येतो आणि तुमचं जो आहे ना कलाकार कधी निवृत्त होत नाही ते तुम्हाला बघून मला अजून दिसतं की तुम्ही रोज सकाळी 4 वाजता येता सगळं साफसफाई करता एकटे सगळं सांभाळता आणि मी किती वर्ष तुम्हाला बघतोय म्हणजे मी तर झाली असेल 10 वर्षापासून येतोय मी ते 10 वर्ष झाली असतील सगळं सांभाळतो एकटं आणि लोक हेल्प करतात ना मला हो सगळ्यांनी प्रेम पण करतात लोक कुठलाही माणूस आला नाही तर बाबा कुठे हो आम्ही पण आलो की पहिलं बघतो तुम्ही कुठे आहात हे तुमचं पहिलं असतं कारण तुमच्या हाताच्या गोष्टीचा खातो आम्ही हे शब्द पहिला आहे कोणी येऊ दे कुठला खाली जातीचा माणूस येऊ दे पोलीस स्टेशनचा पोलीस येऊ दे डॉक्टर येऊ दे वकील येऊ दे आल्यानंतर बाबा कुठे असं आहे इतकी माया देतात दोघाला. आजकाल तर आपल्याकडे ना महाराष्ट्रामध्ये अमृतुल्य गुळाची चहा याची चहा हा साखर कमी हे मला पण आवडतं पण मला असा तो दुधातला आणि जास्त कडक चाय असतो ना तो आवडतो. काय नाही ह्यांना ना ते कृष्णेचं दूध मिळतं ना हो रे बाकी सगळ्या दूध ना पाणी ज्यादा वाटतं. आपण मुंबईवाले लहानपणापासून मिक्सिंगवाली सवय झाली आहे. तर हा ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला? खूपच सुंदर मस्त आहे. आणि तुम्ही याला ऑफिशियल कुठला थम्सअप द्याल? माझ्याकडनं मिरची भाजीला ऑफिशियली नाही ह्याला पण ना आणि बटाटे वड्याला पण वेगळाच आहे यार. मला असा आनंद होतो कसं काय माझं रेस्टॉरंट आहे सफल आहे पण तरी पण चल या दोघांना मी कुठेतरी घेऊन आलो आणि त्यांना आवडलं कारण हे लोक मास्टर आहेत घेऊन फिरण्यामध्ये त्यांना तर मी इम्प्रेस करू शकलो आहे. क्या बात आहे. माझ्याकडनं अख्ख्या जागेलाच म्हणजे ही जी जागा आहे त्याला ऑफिशियली गोल्डन थम्सअप मिळतो आहे आणि आय एम ग्लॅड की तुम्हाला पण ही जागा आवडली. तर शैलेश रेस्टॉरंटला माझ्याकडनं लागलेलं आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. तर तुम्ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा की ही जागा अशी नाही की फॅन्सी रेस्टॉरंट आहे एकच म्हातारा माणूस सगळं सांभाळते त्यामुळे कुठेतरी धूळ असेल कुठेतरी काहीतरी जाळी जळमट असेल पण हे लक्ष देऊ नका कारण लक्ष द्या त्याने जे काय बनवलंय आणि ती जी कशी पर्सनॅलिटी आहे त्यांना भेटा गप्पा मारा त्यांना आवडतं लोकांची गप्पा मारायला. चला. तुम्हाला आतापर्यंत वाटत असेल हे सगळे लोक तर मराठीतच बोलतात म्हणजे नक्की गोव्यात आहेत का? तर हो आम्ही गोव्यातच आहोत. हा आमचा छोटासा प्रयत्न आहे गोव्यामध्ये मराठी भाषा आणि कोकणी कल्चर एक्सप्लोर करण्याचा. आणि मराठी भाषा आली तर आपले महाराष्ट्र आलेच ना आणि त्यासाठीच आम्ही मांडवी नदी ओलांडून त्या पलीकडच्या बेटावर चाललो आहोत जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने जीर्णोद्धार केलेलं हे सप्तकोटेश्वराचं मंदिर पाहायला. हे ते सप्तकोटेश्वर मंदिर आज बघायला आलो आपण. काय सुंदर वाटतं ना बघायला म्हणजे शांतता पक्ष्यांचे आवाज आणि त्यामध्ये पाठीमागे सुपारीची अशी बाग आणि बागेच्या सगळ्या म्हणजे हिरव्या च्या मध्ये ते मंदिर किती छान उठून दिसतंय. सुंदर. हे मंदिर शिवाजी महाराजांनी बांधलंय. ओके. तर सप्तकोटेश्वराचं मंदिर ऍक्च्युली आधी होतं दिवार आयलंड वरती. अच्छा. ते पोर्तुगीजांनी तोडलं पण आता ते मंदिर उद्ध्वस्त होईल म्हणून पुजाऱ्यांनी शिवलिंग घेऊन ते नदीच्या पलीकडे नारव्यामध्ये येऊन त्यांनी ते ठेवलं. तर त्या ओरिजिनल मंदिराच्या जागेवरती आता चर्च बनलंय तेव्हाच बनलं होतं पण ते इथे आलं आणि ते घरी पूजा करायला लागले. आणि हा डिचोई एरिया आहे म्हणजे ज्याला इकडे आता बिचोली म्हणतात तो डिचोई नाव होतं पहिलं. तर तो बिजापूर मध्ये यायचा नंतर मराठ्यांनी घेतला. तर शिवाजी महाराजांनी जेव्हा हा एरिया नार्वे त्यांच्याकडे होतं पोर्तुगीजांच्या अगेन्स्ट त्यांनी जे युद्ध केलं होतं त्याच्यामध्ये हा एरिया त्यांनी घेतला. आणि मग ते तेव्हा इथे आले आणि मग त्यांना कळलं की तिकडचं सप्तकोटेश्वराचं मंदिर शिवलिंग इथे घरात पूजा करतात आणि इतक्या वाईट अवस्थेमध्ये आहे तर मग त्यांनी ही नवीन जागा शोधली आणि इथे मंदिर बांधायला लावलं. हा जो शिलालेख आहे तर त्यावर लिहिलेलं आहे श्री सप्तकोटेश्वर शके 1590 कार्तिक कृष्ण पंचमी. म्हणजे याचा अर्थ काय की श्री सप्तकोटेश्वराचं मंदिर शके 1590 मराठी शके 1590ला कार्तिक कृष्ण पंचमीला शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार देवालयाचा प्रारंभ केला. शिवाजी महाराज
हे एक वेगळंच काय म्हणतात ना व्यक्तिमत्व आहे आपल्या महाराष्ट्रात. देव आहे ते ऍक्च्युअल. ज्या देवामुळे देव मंदिरात राहिला. आपल्याला आत त्यांनी बघ मंदिराच्या मागच्या बाजूला भिंत भिंत दिसली होती, काच लावून ठेवली होती की त्यांनी तो एका सिंगल दगडामध्ये कोरलेलं आहे आणि त्याच्या आत तो गाभारा आहे आणि बाजूने एक जिना पण होता. बरोबर. हा तर बरोबर. तर तिथे त्यांनी माहिती पण दिली की त्या डोमच्या आत आणि गाभाऱ्याच्या वर एक जागा आहे जिथे 15 लोक मावू शकतात असं. आता हे का केलंय हे खरं तर माहिती नाही, पण कधी काही आक्रमण झालं तर सिक्युरिटी रिझन साठी वगैरे असं असेल. सिमिलर ह्याच्यामध्ये इथे पण हे दगड आहेत बघ. हा ते जुन्या मंदिराचा पार्ट असणार आहे, कारण आत्ताचं नवीन मंदिर हे गोवा गव्हर्नमेंटने रिनोव्हेशन केलेलं आहे परत. त्यामुळे बांधलेलं शिवाजी महाराजांनीच आहे, पण त्यांनी आता परत रिनोव्हेट केले. तर हे जुन्या मंदिराच्या प्रिमाइस मध्ये असेल, पण तो एकच दगड किती छान त्यांनी असा कार केलेला आहे ना, त्याचे ते आर्क गव्हर्नमेंटने मेंटेन पण सुंदर मस्त केलंय, खूपच छान केलंय. हो अजून एक गोष्ट मला याच्यात सांगायची वाटते ती की त्यांनी मेंटेन करताना जुनं काय होतं याचा जो इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला तो फार सुंदर आहे. ते तोडलं नाहीये. नाहीतर आजकाल काय करतात, जुनं आहे ते तोडून टाका आणि नवीन एकदम छान छान सिमेंटचं बांधा. तसं नाही केले त्यांनी, हे पण ठेवलंय, ते नवीन पण बनवलं, रिस्टोर केलंय. सप्तकोटेश्वराचं दर्शन घेऊन आपण त्याच बेटावरची एक बाग बघायला चाललो आहोत. सो आम्ही आता आलो आहोत. कुठे आलो? तातोकुळागर. तातोकुळागर म्हणजे तात्यांच्या बागेत आलो आम्ही. ही जी जागा आहे ना, ही एकदम मस्त एका कोकणी माणसाचं एक बाग आहे, ज्या बागेला त्यांनी कन्वर्ट केलं आहे टुरिझम मध्ये, ज्याच्यामध्ये ते सगळ्या गोष्टी सांगतात समजावून की ही बाग कशी बनली, कशी सस्टेनेबल आहे, कसं इथे ऑर्गॅनिक गोष्टी वापरल्या जातात. आणि मग सगळं झाल्यावरती आम्ही काय ते स्वतः बनवून खाणार आहोत, काय माहिती नाही काय बनवणार आहोत आणि कसं लागणार आहे माहिती नाहीये, आणि पोट भरून जेवणार आहोत. तर चला चालू करूया टूर. कलर बघ, पांढरी ही लाल आहे, ही लाल आहे, ब्लँक कलर. काय म्हणजे दिसायला बिलकुल डेंजरस नाहीये. थोडीशी फक्त कट कर, जिबे लाव, फक्त चावू पण नको. जिबे लाव फक्त, लाव. काय नाही वाटलं मला. अरे बाप रे, अरे बाप रे, छान तिखट आहे. तू बी नाही, बी खा, बी खा. माझे तिखट टॉलरन्स जास्त आहे. काका मला मोठी देताय. पण चेक कर येणार, गोव्याचं हे काजू फेणी म्हणून असते ना, आणि हे मिरचीला लय निशा असते बघा. नशा असते. सस्ते नशे, सस्ते नशे करा. आपल्याला परत एकदा वेलकम करतो. मी मच्छिंद्रनाथ कौठणकर, दिसिंग फाउंडर ऑफ दिस तातोकुळागर. हे माझं एकंदरीत एकदम सस्टेनेबल फार्मिंग आहे. इकडे तुम्ही बघू शकतात की झिरो वेस्ट प्रोग्राम कसे चालतात. म्हणजे हे आमचं आता ऑर्गॅनिक हे असते ना, तेच आम्ही इथं वापरवतोय. भाजीला म्हणा, नाहीतर झाडाला म्हणा, सर्वाला आम्ही तेच वापरवतो. अरे वा. म्हणजे आता हे तयार केलंय, ते मिक्सिंग करून ह्याच्यामध्ये आम्ही घालतोय. ते ह्याच्यामध्ये घालतोय आणि इथनं मग ते हे जाऊन गॅस तयार होऊन इकडे त्याचं हे बाहेर पडते. अच्छा, इथे पाणी बाहेर पडतं. हे बाहेर पडते. मग हे तुम्ही परत झाडांना घालता. हे परत आम्ही झाडाला वापरवतो. नाहीतर काही एक हे नाही याचं. हे बघ, हे सारखं आयुर्वेदिक सारखं बाहेर पडते. काजूचं हुराक म्हणून होते. हुराक, हा, त्याच तसंच हे होते. वाफेपासनं गॅस तयार होते आणि गॅसापासनं हे फिल्टर जाऊन पाणी त्याचं येते. अरे हो, त्याला लागून ह्याला काही फरक पडत नाही. मस्त. हो. तर इकडे तुम्ही बघतात की ह्यात मला कॅनोपी, हे आपलं बिटल खायचं पान आहे. आणि हे काय मिरी आहे. कॅनोपी एकच दिसते बघा, ते बरोबर दिसतात, सेम दिसतं. पण नाही, मुलासाठी फॅमिली एक आहे, पण हे
बिटल आणि हे ह्या मुलासाठी म्हणजे जे स्कूल मुलं येतात ना हा, शिकायला. त्यांना शिकायला त्यांना प्रोजेक्टसाठी आम्ही डिटेलिंग त्यांचं सायंटिफिक लोकल इम्पॉर्टन्स किंवा त्याचे आपले काय ॲडव्हान्टेजेस काय हा, हा, हा. हे इकडे लिहिलेलं आहे. कोकम शिवाय आमचं किचन अर्धवट. हो, कोकम मेन सर्वात. हे आता कोकमचं झाड हे ग्राफ्ट आहे, आता फ्लावरिंगसाठी आलेले हा, आलंय, फुलं आली आहेत. फुलं येत आहेत. मार्च एंडला हा, एप्रिलला तुम्हाला फळं दिसतील. फळ येतील याला. हा. बिमली आहे, याला पिकल हे पण सोरिंग एजंट आहे, सारिंग आहे ते. म्हणजे आमच्या किचनमध्ये हे Use करतो करतो. आम्ही. याचं हे लोणचं बनवलं. अडुळसा म्हणून तुम्ही कदाचित सिरप घेत असाल हा, हो हो हो. खोकल्याचं. कफ टाकण्यासाठी ना ह्या दोन तीन जर हे घेतलं ना, पानं घेतली आणि केवळ पावडर बनवलं आणि त्यातनं मध 1 चमचा मध टाकून ते घेतलं हा, तर दुसऱ्या दिवशी तुमचा कफ नाही सवय. ही सर्व आपल्याला दिसते ना, ती सर्व हळद आहे. अच्छा. असे सांगलीची हळद बघा. वासच बघा, आता केवळ आरोमा बघा. आयुर्वेदिक हळद आहे ना. आयुर्वेदिक ओ हो 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 हो. किडे खातात. अद्रकला ह्याला किडा लागत नाही. समजा तुम्हाला अद्रकला प्रोटेक्ट करायचं असेल, नाही एक लाईन अद्रकची, एक लाईन हळदीची टाका. अरे हे बघ, सांगलीच्या मुलीला इम्प्रेस करायचंय, तिला असं द्या. तर तुम्ही कधीपासून करायला लागलाय सगळी बाग? मी 12वीला होतो हा, तेव्हापासून आम्ही हे सुरुवात केलं. तुमच्या वडिलांनी चालू केलं पहिले हे? वडिलांबरोबर सुरुवात केली मी. अच्छा. त्यांना सपोर्ट करते वेळेस इकडं 1018 झाडं कशी झाली मलाच माहिती. परवा मुद्दा म्हणून मोजली मी. नीट एम लाव, निशाणेबाज. शी, दे. अरे मग टाक ना, तू जवळ तर. अरे यार, एक पण नाही पाडलीत. ओरे बाप रे. शी, मंगेश काय काय. अरे आपल्याला आता हे बनवायचे, आता मी पातोळे. हे पातोळे बनवतोय. नाही, पातोळे बनवायचे आपण. आपल्याला नेहमी खाताना दिसतो, आज तुम्हाला सगळ्यांना खाऊ घालणार आहे. कसं मेनू दाखवतो आता, चला. सगळ्यांसाठी आंबेच बनवणार आहे. हो, बरोबर. आणि काय कोणी चालू रे, आपण दोघंच. हो या. काय नाव काय? दोणे म्हण, दोणे. हे दोणे असंच नाही बोललो ना. नाही. तू कसं केलंय टोपी? म्हणत होतो मी साखळकर बाईंचा क्लास अटेंड कर. ऐकलं नाही तेव्हा? ए, मला कुठे होतं साखर बाई? त्या आपल्याला बवारगाला होते त्या. कार्यानुभवाला होत्या. You fill it up with rice. हा, संकेत दादा. खायला लागलं. ठीक आहे. काय छान सॉफ्ट नाही. पाणी पानाला चोख. माझा भोग पडते मध्ये. अभय काय बनवलंय ते? हा, सत्तू सुपारी पान. भोकाचे धोणे. 40 गाव एकदम फास्ट आहे भाई. चला बाई, हो गया. ज्यांनी जे बनवलं त्याच्यावरती नावं लिहा आणि प्लीज आपापलंच खा, नाही तर आमचे चांगले तुम्ही खाल आणि ते आम्हाला मिळतील. इट्स ओव्हरस्टफ्ड. अरे ते सॉफ्टीचा कोण वाटतोय आता? अंबुजा. दिस इज अंबुजा अंबुजा धोणे. डोणे. ओ वाव, ब्युटिफुल ब्युटिफुल. हो, बघू. अरे हे बघ काय बनवलंय मी, फुल एकदम कॉर्नेटो बनवलाय कॉर्नेटो. भावासाठी, माझ्या मोठ्या भावासाठी. तर माझा ऍक्च्युअली तिने हातात काढून घेतला आता पटकन. व्हेरी नाईस. अरे माझा एक उरला, त्याच्यासाठी ठेवा ना. हे काय उरलाय आतमध्ये फिलिंग सारळ आपले खातच चुकले. समजा माझ्या जरा फिलिंगचा विचार करा. So in the villages, it's like one of the old ways of steaming, because back then when we did not have the steamer coming, so we have a vessel. In that we have put water, and then on top of that there's coconut shell. And then this banana leaf, and on top of these banana leaf is what we are going to put the dum.
हा आपला राईस झाला, सफेद राईस. हे आपलं कोशिंबीर झाली, ही कढी, प्रॉन्सची कढी, ही आमची वालाची भाजी म्हणतो आपण. हे आमचं सिग्नेचर डिश सासव म्हणतो याला, सासव, पायनॅपल. हे आपलं बांगडे राहिले. ही आपली स्वीट डिश राहिले, याला पण तुम्हाला आज काय केलं, मनगणे. शिवराक ना, जे कोण व्हेज आहे ना, आम्हाला एक साईडला टाक. अरे आवाज आला इथपर्यंत. तो जो क्रंचीनेस आहे त्याच्यामध्ये एक नंबर. बांगडा पण बाप झाला. हो, खूपच मस्त. मी पण खाणार आहे आणि जरा हात मोकळे करतो. गोड आजी आहे रे. आजी तुम्ही फार गोड आहात. बाय बाय. चला आता ओळखा आपापले कुठले आहेत. आपला कुठला आहे मी आणि सांगतो ज्याने माझा जेवढे कुठला आहे. बनवले तेवढेच खायचे. मी एकच बनवलं. माझा मिळाला मला. हा बघू टेक्स्चर बघू. ओ काय टेक्स्चर आलं बघ त्याला. जमलंय. नाईस. हे का दिसतो सुंदर. हे बघ कोण काय सुंदर आलेलं ना टेक्स्चर पानामुळे. फक्त पीठ आलं मला आलं बरोबर. ज्याने कोणी बनवणार ना हा तूच मी बनवलाय. मी माझ्या गोष्टी येतोय हे ऑफिशियल डायमंड आहे. मला माझी औकात माहिती आहे. आता माझ्याकडे हा इकडे पेज चालतोय, तो फूड एक्सचेंज प्रोग्राम. फूड एक्सचेंज म्हणलं काय बाबा, तुम्ही कुठून आलात? मुंबईतून. मी आपल्याला रिक्वेस्ट करणं, मुंबईवरनं एक डिश शिकवता का आपल्याला? परवाच्या दिवशी एक लडाखमधलं एक मुस्लिम फॅमिली आहे, फोन करून करणार का? हो म्हटलं, आम्ही खीर करू. त्याने काही इन्ग्रेडियंट लिहून दिले, मी इकडं मार्केटमधनं आणलंय. आणि काय खीर केली होत्या ना. आम्ही स्वतः म्हणतोय, आम्ही सारस्वत ब्राह्मण हे ते वगैरे म्हणतोय बाबा, पण देश असा नाही हो. नाही बरोबर आहे. देश जर आम्ही बांधून ठेवायचा असेल तर अशा गोष्टी करायला पाहिजे. इंडिया कॅन बी बाइंडेड विथ फूड कल्चर. अरे आमचा पण तोच पूर्ण उद्देश आहे दादा. कारण आम्हाला हेच आहे की आमचं कंपनीचं नाव ठेवलं आम्ही ऑफिशियली मस्त कंपनी. त्याच्यामध्ये आपल्याला ऑफिशियली मस्त माणसांना भेटायचं आहे, मस्त ठिकाणी जायचंय, मस्त खायचंय आणि मस्त बघायचंय. माझ्या विचारसरणीतले माणसं एकदम एकदम जुळून आलं एकदम. बिग डॅडी. बिग डॅडी ती सर्वात मोठी आहे. याच्यापेक्षा मोठी आहे ती. ओ हो 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 हो. जिंजरचा स्मेल घे. स्मेल घे जिंजरचा फक्त. व्हेरी ज्युसी, एकदम ज्युसी वडापाव आहे. इथे इथे नाच रे मोरा दारात. बुर्रदा. महाराष्ट्रातला वडापाव कम्पेअर करू नका ह्याला. हा गोव्यातला वडापाव आहे.